कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला जागरण करायचे असते, लक्ष्मीची उपासना करायची असते, नामस्मरण करायचे असते, रात्रीला गप्पा गाणी म्हणत रात्र जागवायची असते. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते आणि को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. जो जागा असेल त्याला देवीचा आशीर्वाद देऊन जाते ती आणि खुद्द लक्ष्मी धनसंपत्तीचा वर्षाव करते. नमस्कार, मी रमेश. आजच्या व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपले प्रोत्साहन असेच मला राहू द्या. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव. जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे असा त्याचा अर्थ नाही. मोबाईल हाती आल्यापासून तसे जागरण तर आपण रोजच करतो, परंतु आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती जागृत असणे हे महत्वाचे. जो कोणी अशा पद्धतीने जागृत असेल अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी झोपाळू माणसांपासून लक्ष्मी दूर जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी फुललेला असतो आणि त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र हा सर्वात मोठा असतो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे, ती आपल्याही आयुष्यात यावी हा कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदर्शनाचा हेतू आहे. आपल्या सभोवताली असलेल्या शांत लोकांच्या आणि संत वृत्तीच्या लोकांच्या सहवासात राहून आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला लक्ष्मीची पूजा करावी. पाटावर लक्ष्मीचा फोटो मांडायचा आहे. नंतर लक्ष्मीचे जे वाहन आहे हत्ती, पाटावर रांगोळी किंवा तांदळाचा हत्ती काढायचा, रांगोळीने किंवा तांदळाचा हत्ती काढायचा. देवी लक्ष्मीला हळदी कुंकू, फुले, हार व्हावे, मनोभावे पूजा करावी. श्रीसूक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हणायचे असते. स्तोत्र वाचन सुरू असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरांजन सुरू ठेवावे. आदिलक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्म स्वरूपिणे यशो देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. संतान लक्ष्मी नमस्तेस्तु पुत्र पौत्र प्रदायिनी. पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. विद्या लक्ष्मी नमस्तेस्तु ब्रह्म विद्या स्वरूपिणी. विद्यान् देहि कलान् देहि सर्वकामांश देहि मे. धन लक्ष्मी नमस्तेस्तु सर्वदारिद्र्य नाशिनी. धनं देहि श्रियं देहि सर्वकामांश देहि मे. धान्य लक्ष्मी नमस्तेस्तु सर्वभरण भूषिते. धान्यं देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्य संपदां. मम शत्रुविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. अशा प्रकारे महालक्ष्मीची स्तुती करायची आहे. दुधात साखर, केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे घालून ते दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये आटवून त्याचा देवी व चंद्राला नैवेद्य दाखवायचा. तो प्रसाद सर्वांनी वाटून घ्यायचा. देवीची पूजा करून श्लोक म्हणून सांगता करायची असते. मी आता तुम्हाला वरील श्लोक जो तो वाचून दाखवला, त्याप्रमाणे श्लोक म्हणून सांगता करायची असते. तर मग काय करणार ना तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्री देवी लक्ष्मीची पूजा. पुन्हा एकदा नवीन धार्मिक विषय घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.